या चॅप्टरचा सगळ्यात लास्ट वाला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो चालू करू आपण. आणि तो लास्ट वाला टॉपिक जो आहे तो कुठला आहे? रेडिएशन. समजा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, दोन ऑब्जेक्ट घेतले, एक हॉट ऑब्जेक्ट घेतला आणि कोल्ड ऑब्जेक्ट घेतला आणि त्यांना आपण समजा पण जवळ ठेवलं. व्हॉट विल हॅपन? काय होईल? हीट फ्लो होणार. कुठून कुठे? हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ही जी हीट फ्लो होते एक ऑब्जेक्ट कडनं सेकंड ऑब्जेक्ट कडे, याचे किती पॉसिबल मोड्स आहेत, किती पॉसिबल वेज आहेत ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ची एक ऑब्जेक्ट मधली हीट सेकंड ऑब्जेक्टला पास होईल? किती मोड्स आहेत? टोटल 3 मोड्स आहेत. कुठले कुठले आहेत ते? पहिला मोड आहे कंडक्शन, सेकंड आहे कन्व्हेक्शन आणि थर्ड वन आहे रेडिएशन. हे 3 मोड आहेत ज्याच्यामध्ये हीट ही काय होते? फ्लो होते. 3 मोड मध्ये कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे जे 2 मोड आहेत यांच्यामध्ये किंवा या मोडने समजा हीट फ्लो व्हायची असेल तर इथं तुम्हाला मटेरियल मीडियमची गरज पडते. कंडक्शन और कन्व्हेक्शन they need a material medium for the flow of heat, but the third one, that is radiation, does not require any type of material medium. म्हणजे काय? रेडिएशन ने समजा एखादं मीडियम नाहीये, पण मीडियम नाही म्हणजे काय असेल तिकडे? व्हॅक्यूम. रेडिएशन हा असा वे आहे याच्यामध्ये इथं तुम्हाला मीडियमची गरज नाही लागत. फॉर एक्झाम्पल आपल्याला जी सनलाईट मिळतीये ती कुठून मिळते? सनकडनं मिळते. आता ही जी सनलाईट असेल, सनकडनं जेव्हा अर्थ सरफेसला येते, या दोघांच्या मध्ये काय आहे? व्हॅक्यूम आहेच की. सगळीकडे ऍटमॉस्फिअर तर नाहीये, व्हॅक्यूम आहेच आहे. आणि व्हॅक्यूम असून सुद्धा सनलाईट ही काय होती? आपल्यापर्यंत येते. मग तो जो सनलाईट मूव्ह होते म्हणजे हीट मूव्ह होते, हीट जी मूव्ह होते ही कुठल्या मोडनं मूव्ह होते? रेडिएशनने मूव्ह होते. आता थोडंसं आपण एक्सटेंड करूयात. मला सांगा, हीट आणि लाईट या दोन्ही सेम आहेत का वेगवेगळ्या गोष्टी आहेत? दोन्ही वेगवेगळे. हीट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड लाईट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एनर्जी. दोन्ही एनर्जीचेच फॉर्म आहेत पण दोन्ही सेम नाही आहेत. लाईट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट. लाईटमुळे आपण गोष्टी बघू शकतो. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच इन्व्हॉल्व्स टेम्परेचर रिलेटेड एनर्जी. आणि लक्षात ठेवा, आपल्याला सन कडनं लाईट पण मिळते आणि हीट पण मिळते. आणि लक्षात ठेवा, लाईट आणि हीट या दोन्ही ज्या आहेत सन कडनं आपल्यापर्यंत या वेव्हच्या फॉर्म मध्ये येतात. कशाच्या फॉर्म मध्ये येतात? वेव्स. लाईट वेव्ह वेगळी असते, हीट वेव्ह वेगळी असते. दोघांमध्ये फक्त डिफरन्स हा वेव्हलेंथ असतो, वेव्हलेंथचा. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही जे आहेत वेव्ह ज्या आहेत या वेव्ह कुठल्या असतात? तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. म्हणून बघा, तुम्हाला आठवत असेल लाईटला पण डिफाईन कसं केलं जातं? लाईटला पण डिफाईन करतो, लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हीट जी मूव्ह होते एक ऑब्जेक्ट कडनं सेकंड ऑब्जेक्ट कडं, ती सगळ्यात जास्त रॅपिडली कुठल्या फॉर्म मध्ये मूव्ह होते? रेडिएशन मध्ये मूव्ह होते. हे नेहमी लक्षात ठेवा. मग आता आपण एक ऑब्जेक्ट घेतला, याच्यावर आपण क्यू एवढी हीट काय झाली याच्यावरती हीट केली किंवा इन्सिडेंट केली आपण. आता पॉसिबिलिटी काय काय असू शकते? तर ही जी काही हीट याच्यावरती इन्सिडेंट झाली आहे, 3 पॉसिबल केसेस. टोटल हीट क्यू एवढी हीट झाली, यातला काही पार्ट हा रिफ्लेक्ट होऊ शकतो, काही पार्ट ऍब्झॉर्ब होईल आणि काही पार्ट काय होईल? ट्रान्समिट. आता मी इथं काही पार्ट म्हणतोय. नाउ अगेन ऑल दीज पॉसिबिलिटीज विल डिपेंड ऑन द टाइप ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही ऑब्जेक्ट कुठला घेतलाय त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा मी इथं ऑब्जेक्ट एक ब्लॅक बॉडी घेतली, मी परफेक्ट ब्लॅक बॉडी. परफेक्ट ब्लॅक बॉडी जी असते का, तिच्यावर जेवढी काही हीट इन्सिडेंट होते ना, ती सगळीच्या सगळी काय करते? ती ऍब्झॉर्ब. सगळी हीट ऍब्झॉर्ब होते. म्हणजे त्या केसमध्ये क्यू आरची व्हॅल्यू किती असेल? 0. रिफ्लेक्ट होणारच नाही. किंवा काही ऑब्जेक्ट असे असतात ज्यांना आपण परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणतो. म्हणजे त्यांच्यावर जेवढी हीट इन्सिडेंट होईल सगळीच्या सगळी हीट काय होणार? रिफ्लेक्ट होईल. म्हणजे अगेन या ज्या केसेस आहेत, ऑल दीज केसेस विल डिपेंड ऑन द टाइप ऑफ ऑब्जेक्ट. की तुम्ही ऑब्जेक्ट कुठला घेतलाय त्याच्यावर डिपेंड असेल. पण रिअल लाईफ मध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही हीट जी असते ही रिफ्लेक्ट होते, काही ऍब्झॉर्ब होते आणि काही काय होते? ट्रान्समिट होते. मग आता बघा, हे जे काही इथं टोटल हीटचे आपण हे 4 फॉर्म घेतलेत. मग या चौघांमध्ये किंवा या चौघांना आपण असं लिहू शकतो का? बघा, कॅपिटल क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. टोटल हीट इन्सिडेंट इज इक्वल टू सम ऑफ ऑल दीज 3.
कारण याच्यापेक्षा अजून चौथा तर कुठे हिट आपली मिस यूज झालेली नाहीये किंवा ती हिट कुठेही लॉस्ट झालेली नाहीये. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, टोटल हिट जेवढी इन्सिडेंट झाली आहे ती हिट हॅज टू बी और मस्ट बी इक्वल टू द सम ऑफ दिस थ्री. येस और नो. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला समजा आपण कशाने डिवाइड केलं, क्यू ने डिवाइड केलं इक्वेशनला. मग बघा आता इथे काय होईल, हा इथे क्यू ला क्यू ने डिवाइड केलं किती होईल तो 1 इक्वल टू याला सुद्धा क्यू ने डिवाइड म्हणजे हा झाला क्यू ए अपॉन क्यू झाला प्लस ही टर्म काय होईल क्यू आर अपॉन काय आला तो क्यू प्लस थर्ड टर्म काय असेल ही क्यू टी अपॉन काय झाला तो क्यू. आता तुम्ही जर नीट बघितलं तर हे ज्या किती टर्म्स आहेत टोटल 3 टर्म्स आहेत आणि या तिन्ही टर्म्स या एनर्जीचे रेशो आहेत. बघा क्यू ए ही सुद्धा एनर्जीच आहे आणि क्यू ही सुद्धा काय आहे एनर्जीच आहे. मग हे जे काही 3 रेशो आहेत यांना आपण डिफाईन कसं करतो बघा, हा जो क्यू ए अपॉन क्यू आहे याला आपण स्मॉल ए ने दाखवतो, त्याच्यानंतर मध्ये प्लसचं साइन क्यू आर अपॉन क्यू याला स्मॉल आर प्लस क्यू टी अपॉन क्यू याला आपण काय दाखवणार स्मॉल टी. काही बुक मध्ये हा टी फक्त टी न दाखवता टी आर असं दाखवलेलं आहे पण मिनिंग तेच. बर मग ह्या तिघांची व्हॅल्यू घेतली इक्वल टू किती असेल 1 असेल इक्वल टू 1. हे तुम्हाला पहिलं इक्वेशन मिळालं रेडिएशन मध्ये ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. आता याच्यामध्ये हा जो ए आहे इथे लिहिलेलं बघा वेर ए इज इक्वल टू ए चा फॉर्म्युला काय आहे क्यू ए अपॉन क्यू. याला आपण म्हणतो काय म्हणायचं याला कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. मग आता याची डेफिनेशन बनवता येईल बघा आपल्याला. द कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज डिफाइंड ऍज द काय असेल तो रेशो ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी टू द टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. हा पहिला कोइफिशियंट झाला. तसंच आपल्याला सेकंड कोइफिशियंट हा जो आहे स्मॉल आर याची व्हॅल्यू काय असेल क्यू आर अपॉन काय असेल क्यू आणि याला आपण काय म्हणणार याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ काय असेल तो रिफ्लेक्शन म्हणायचं याला कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. पुन्हा बघा याची डेफिनेशन कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज द रेशो ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. आणि थर्ड वन असेल तुमचा स्मॉल टी इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू आणि याला आपण काय म्हणणार याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणायचं याला. अगेन याची डेफिनेशन इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी टू द टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. आणि हे तिन्ही कोइफिशियंट जे आहेत या तिघांचं एसआय युनिट काय असेल युनिटलेस क्वांटिटीज आहेत का बिकॉज ऑल 3 कोइफिशियंट्स आर द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. तिन्ही सुद्धा एकाच सेम फिजिकल क्वांटिटीचे रेशो येते. हे बघा इकडे हा क्यू ए म्हणजे काय एनर्जी ऍब्झॉर्ब. एनर्जी ऍब्झॉर्ब म्हणजे तिचं युनिट काय असेल जूल डिवायडेड बाय क्यू म्हणजे टोटल एनर्जी त्याचं युनिट सुद्धा काय असेल जूल अपॉन जूल कॅन्सल होतील ते. हे तिन्ही कोइफिशियंट जे असतील ते कसे असतील युनिटलेस असतील. सो इथे लिहिता येईल तो आता आपण म्हटलं की ए आर आणि टी या तिन्ही क्वांटिटीज कशा आहेत युनिटलेस. मग त्याचे डायमेन्शन असेल का युनिटलेस ऍज वेल ऍज डायमेन्शनलेस. पहिली नोट. सेकंड नोट लक्ष द्या इथे लिहितो मी पहिल्यांदा फॉर परफेक्ट रिफ्लेक्टर. परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणजे काय असा ऑब्जेक्ट जो त्याच्यावर इन्सिडेंट होणारी जी काही एनर्जी असेल तिला सगळीच्या सगळी 100% काय करेल तो रिफ्लेक्ट. मग त्या केसमध्ये आर ची व्हॅल्यू किती झाली 1 आणि राहिलेले जे 2 कोइफिशियंट आहेत ए आणि टी या दोघांची व्हॅल्यू किती असेल 0. कारण त्या ऑब्जेक्ट मध्ये हीट ऍब्झॉर्ब पण नाही होणार आणि ऍब्झॉर्ब नाही होते म्हणजे ट्रान्समिट नाही होणार. त्याच्यानंतर थर्ड वन सांगता येईल आपल्याला फॉर परफेक्ट काय घेता येईल आता ऍब्झॉर्बर कशाची व्हॅल्यू 1 असेल ए ची व्हॅल्यू 1 आर आणि टी ची व्हॅल्यू किती असेल 0. चौथी नोट घ्या
फॉर परफेक्ट काय असेल तो ट्रान्समीटर, कशाची व्हॅल्यू 1 असेल, टी ची व्हॅल्यू 1 असेल आणि ए आणि आर यांची व्हॅल्यू किती असेल 0. त्याच्यानंतर आपण जे काही अवेलेबल सबस्टन्स आहेत त्यांना आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. हे जे क्लासिफिकेशन आहे हे कशाच्या बेसिसवर करायचं तर दिलेल्या ऑब्जेक्ट मधनं हीट रेडिएशन्स पास होतात का नाही याच्यावरून. मग जे ऑब्जेक्ट आहेत इथं पहिलं लिहितो मी डायथर्मॅनस सबस्टन्स. आता डायथर्मॅनस सबस्टन्स कोणाला म्हणायचं तर असा सबस्टन्स विच अलाउज हीट रेडिएशन्स, असा सबस्टन्स ज्याच्यामधनं हीट रेडिएशन्स काय होतील पास. मग इथं लिहिता येईल तुम्हाला, इथं लिहितो बघा मी, हीट रेडिएशन्स कॅन पास, ज्यांच्यामधून हीट रेडिएशन पास होऊ शकतात त्यांना काय म्हणायचं डायथर्मॅनस सबस्टन्स म्हणायचं. डेफिनेशन लिहिताना एक्झाम मध्ये आलं डिफाईन डायथर्मॅनस सबस्टन्स, तुम्ही डेफिनेशन लिहायची अ सबस्टन्स इन विच हीट रेडिएशन कॅन पास इज कॉल्ड ॲज डायथर्मॅनस सबस्टन्स, त्यांना आपण म्हणणार डायथर्मॅनस. मग सांगा मला एक्झाम्पल, ग्लास, त्याच्यानंतर सेकंड काय म्हटलं मी क्वार्ट्ज, सोडियम क्लोराईड, त्याच्यानंतर ड्राय एअर अँड सो ऑन. हे असे एक्झाम्पल आहेत किंवा असे सबस्टन्स आहेत ज्यांच्यामधनं हीट रेडिएशन पास होतात. आता जसे पास होतात तसे काही सबस्टन्स आहेत ज्यांच्यामधनं हीट रेडिएशन पास होत नाही त्यांना आपण म्हणतो अथर्मॅनस. आणि अथर्मॅनस सबस्टन्स त्याची डेफिनेशन देताना आपण असं म्हणणार अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅनॉट पास. याच्यामध्ये सांगा एक्झाम्पल्स, याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल कुठलं असतं वॉटर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल बेन्झिन. त्याच्यानंतर कुठली एअर घेतो आपण मॉइस्ट एअर. त्याच्यानंतर अजून कुठलं घेता येईल आपल्याला वूड घेता येईल अँड सो ऑन. हे असे एक्झाम्पल आहेत की ज्यांच्यामधनं हीट रेडिएशन पास होत नाही. आता इथे कन्फ्युजन असं वाटू शकतं तुम्हाला की पाण्यातनं हीट रेडिएशन पास होतात का नाही. लक्षात ठेवा पाण्यामधून लाईट पास होते, पाण्यामधून लाईट पास होते, हीट रेडिएशन पास होत नाहीत. लाईट डेफिनेटली पास होते, हीट रेडिएशन पास होत नाहीत. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कधी हे चेक करा. समजा एखादा टँक असेल पाण्याचा टँक असेल आणि तुम्ही त्या पाण्याच्या टँक समजा उन्हामध्ये आहे किंवा त्याच्यावरती सनलाईट पडतीये असा टँक, तुम्ही त्याच्यामध्ये ना हात घाला, तुमचा हात जसा जसा खाली डीप जाईल ना तसं तसं तुम्हाला कूल फिलिंग लागेल, तुम्हाला हात थंड लागेल, तुम्हाला थंड फिलिंग येईल, तुम्हाला टॉपचं पाणी थोडं गरम लागेल तुम्हाला, पण जसं जसं हात आतमध्ये जाईल ना तसं तसं तुम्हाला काय लागेल तो थंड लागेल पाणी तुम्हाला. याचं मिनिंग काय आतमधल्या बाजूला हीट रेडिएशन तेवढे पास झालेले नाही, म्हणजेच काय पाण्यामधनं हीट रेडिएशन पास होत नाहीत. येते लक्षात. सो ज्यांच्यामधनं पास होतात त्यांना म्हणायचं डायथर्मॅनस, ज्याच्यामधून पास होत नाही त्यांना म्हणायचं अथर्मॅनस सबस्टन्स म्हणायचं. कळाले, नोट करा. पुढे 6वी नोट बघा, काय लिहिता येईल आपल्याला द व्हॅल्यूज ऑफ ए कॉमा आर अँड टी डिपेंड्स ऑन. जे 3 कोइफिशियंट आपण बघितले त्यांची व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूज कशावरती डिपेंड होतात. त्यातला पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मटेरियल इटसेल्फ. पहिला कुठला असेल मटेरियल. मटेरियल बदललं की ए आर आणि टी तिघांच्या व्हॅल्यूज काय होतील चेंज होतील. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे वेव्हलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. लक्षात ठेवा वेव्हलेंथ बदलली तर त्या मटेरियलचं नेचर बदलतं. नेचर म्हणजे कसं की समजा एखादा मटेरियल आहे तो एक सर्टन वेव्हलेंथला तो समजा डायथर्मॅनस बिहेव होतोय, म्हणजे सर्टन वेव्हलेंथची हीट रेडिएशन त्याच्यामधनं इझिली पास होत आहेत. पण असं होऊ शकते की समजा काही वेव्हलेंथसाठी तो काय बिहेव होऊ शकतो अथर्मॅनस. त्याच्यामुळे एखादा सबस्टन्स हा एखाद्या सर्टन वेव्हलेंथला तो गुड ऍब्झॉर्बर असू शकतो, तर एखाद्या वेव्हलेंथला तो काय असू शकतो गुड रिफ्लेक्टर असू शकतो. तो हीट रिफ्लेक्ट करेल, अलाव नाही करणार, त्यातनं पास नाही होणार. म्हणजेच डायथर्मॅनस अथर्मॅनस हे जे नेचर आहे ना
हे अजून कशावरती डिपेंड असेल? वेव्हलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जी काही इन्सिडेंट एनर्जी आहे त्याच्या वेव्हलेंथ डिसाइड करायचं की एखादा सबस्टन्स हा डायथर्मॅनस बिहेव करतोय का अथर्मॅनस. राहील लक्षात? हा पण पॉइंट नोट करा. पुढचं टायटल द्यायचं तुम्हाला परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता परफेक्ट ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं बघा, इथे त्याची डेफिनेशन लिहिता येईल तुम्हाला. अ बॉडी विच absorbs all the incident radiant energy is called. त्यालाच आपण काय म्हणणार? त्याला तुम्ही आयडियल म्हणू शकता किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी. अ बॉडी विच ऍब्झॉर्ब्स ऑल द इन्सिडेंट रेडियंट एनर्जी. अशी बॉडी की जी तिच्यावर इन्सिडेंट झालेली सगळीच्या सगळी हीट एनर्जी किंवा एनर्जी काय करते सगळीच्या सगळी ऍब्झॉर्ब. अशा बॉडीला म्हणायचं आयडियल बॉडी, आयडियल ब्लॅक बॉडी किंवा त्याला म्हणायचं परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि मग जर परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर त्याच्यासाठी ए ची व्हॅल्यू किती असेल? ए ची व्हॅल्यू किती असेल? त्याच्यासाठी 1 असेल. 1. लक्षात ठेवा, रिअल लाईफ मध्ये परफेक्ट ब्लॅक बॉडी अशी नाहीये. परफेक्ट ब्लॅक बॉडी आपण बनवतो. एक फेरिस ब्लॅक बॉडी आहे जी आपण पुढे बघू. त्याला आपण कन्सिडर करतो की इट इज क्लोज टू परफेक्ट ब्लॅक बॉडी. बट नेचरमध्ये परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही, अवेलेबल नाहीये. अजून एक सबस्टन्स आहे ज्याला आपण म्हणतो लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणतात त्याला किंवा त्यालाच प्लॅटिनम ब्लॅक पण म्हणतात. हा जो प्लॅटिनम ब्लॅक आहे हा ऑलमोस्ट 97% एनर्जी ऍब्झॉर्ब करतो. किती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो तो? 97%. तिथे लिहितो मी ऍब्झॉर्ब्स नियरली 97% एनर्जी किंवा इन्सिडेंट एनर्जी लिहू आपण. आणि 97% ऍब्झॉर्ब करतो म्हणून आपण असं म्हणू शकतो की लॅम्प ब्लॅक इट रिझेम्बल्स टू व्हॉट परफेक्ट ब्लॅक बॉडी. बट एक्झॅक्टली नाही. फेरिस ब्लॅक बॉडी मध्ये सुद्धा आपण हेच यूज केलेलं आहे. आता बघा, आपण एक समजा एक एन्क्लोजर घेतला आपण आणि या एन्क्लोजर मध्ये इथे आपण 2 बॉडीज ठेवल्या. आता या ज्या 2 बॉडीज आहेत या आयडेंटिकल बॉडीज घेतल्या. कशा घेतल्या आपण? या आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू या ज्या 2 बॉडीज आहेत दोघांचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि दोघांचा सरफेस एरिया सेम आहे. म्हणजे दोघांचा शेप सेम आहे. दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट किती मेंटेन केलं? T एवढं टेम्परेचर मेंटेन केलंय कॉन्स्टंट. आणि हा वेसल आपण कम्प्लिटली एन्क्लोज केलेला आहे. म्हणजे काय? या वेसल मधनं किंवा या एन्क्लोजर मधनं बाहेरच्या बाजूला हीट रेडिएशन पास होणार नाहीत आणि बाहेरच्या बाजून आतमध्ये सुद्धा कुठलेही हीट रेडिएशन्स येणार नाही. आता मला सांगा, समजा हे 2 बॉडीज ठेवल्यात, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, एरिया सेम आहे. समजा आपण आफ्टर सम टाइम चेक केलं तर असं होणार आहे का की एक बॉडीचं टेम्परेचर जास्त झालंय एक बॉडीचं कमी झालंय? इज इट पॉसिबल? तुम्ही थोड्या वेळाने बघितलं तरी सुद्धा तुम्हाला काय असं दिसणार आहे? तुम्हाला दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर हे सेम आहे. बरं, आता इथं समजा आपण असं म्हणूया की या ज्या 2 बॉडीज आहेत या अथर्मॅनस आहेत. अथर्मॅनस म्हणजे यांच्यामधनं हीट रेडिएशन पास होत नाही. मग जर या 2 बॉडीचं टेम्परेचर सेम मेंटेन व्हायचं असेल तर आता इथे बघा, इथे कंडिशन अप्लाय करू आपण. समजा ही जी पहिली बॉडी आहे या पहिल्या बॉडीला आपण काय केलं? तिला आपण पॉलिश केलं. तिला काय केलं? आपण पॉलिश केलं चांगलं. आणि ही जी सेकंड बॉडी आहे या सेकंड बॉडीला आपण कुठला कलर दिला? ब्लॅक कलर दिला. एक लक्षात ठेवा, जी बॉडी जास्तीत जास्त रेडिएशन ऍब्झॉर्ब करते ना इट अपियर्स टू बी ब्लॅक. ती ब्लॅक दिसते अनलेस अँड अंटिल द टेम्परेचर ऑफ बॉडी इज टू हाय. जर टेम्परेचर खूप जास्त असेल ना, लाईक सपोज एखादा सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट घेतला आपण. सेल्फ ल्युमिनस म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची लाईट आहे आणि टेम्परेचर खूप जास्त आहे तर ते ब्लॅक अपियर होतील का? जर टेम्परेचर खूप जास्त नसेल आणि एखादी बॉडी याची जास्तीत जास्त रेडिएशन ऍब्झॉर्ब करते तर ती त्या बॉडीचा कलर कुठला येतो? ब्लॅक. इट अपियर्स टू बी ब्लॅक. मग आपण इथे एक ऑब्जेक्टला ब्लॅक कलर दिलं, एक ऑब्जेक्टला आपण काय केलं? पॉलिश्ड. आता लक्षात ठेवा, जी बॉडी जिला तुम्ही पॉलिश केलंय ना ही काय करेल माहितीये का? जास्तीत जास्त हीट किंवा हीट रेडिएशन रिफ्लेक्ट करेल आणि कमीत कमी काय करेल? ती ऍब्झॉर्ब. ज्या बॉडीला पॉलिश केले ती काय करेल? जास्तीत जास्त एनर्जी ही काय करेल? रिफ्लेक्ट.
आणि कमीत कमी एनर्जी काय करेल, ऍब्झॉर्ब. याच्या उलट ब्लॅक बॉडी काय करेल, जास्तीत जास्त एनर्जी काय करेल, ऍब्झॉर्ब. आणि कमीत कमी एनर्जी काय करेल, रिफ्लेक्ट. ट्रान्समिट दोन्ही केसमध्ये नाही होणार. कारण आपण काय म्हटले, दोन्ही बॉडीज कशा आहेत, अथर्मॅनस. सो इथं लिहिता येईल आपल्याला, पॉलिश्ड आहे म्हणजे रिफ्लेक्ट्स मॅक्झिमम, आणि ब्लॅक बॉडी ही जी असेल ही काय करेल, ऍब्झॉर्ब मॅक्झिमम एनर्जी. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन व्हायचं असेल तर या केसमध्ये लक्षात ठेवा, इथे कंडिशन लिहितो मी, रेट ऑफ इमिशन हॅज टू बी इक्वल टू रेट ऑफ काय असेल तो, ऍब्झॉर्प्शन असेल, रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन. दोन्ही बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, याचं मिनिंग काय असेल, रेट ऑफ इमिशन, एनर्जी इमिशनचा रेट आणि एनर्जी ऍब्झॉर्प्शनचा रेट, दोन्ही रेट काय पाहिजेत, सेम पाहिजेत. म्हणजे जेवढी एनर्जी ऍब्झॉर्ब केली आहे तेवढीच एनर्जी इमिट केली आहे, तेवढीच एनर्जी काय केली आहे, इमिट केली आहे. असं केलं तरच त्या दोन बॉडीचं टेम्परेचर काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, कॉन्स्टंट. नेहमी लक्षात ठेवा, समजा आपण असं युजली काय म्हणतो बघा, समजा मी एक एक्झाम्पल देतो. लाईक सपोज आपण एक हॉट कप ऑफ टी घेतला, गरम चहा घेतला आणि त्याला टेबलवर ठेवलं, आणि आफ्टर सम टाइम आपण काय म्हणतो, तो चहा काय होतो, थंड. आपण म्हणतो चहा थंड झाला. मग ऍक्च्युअल मध्ये काय झालंय, चहामध्ये जी काही हीट एनर्जी होती ऍडिशनल, ती कुठे पास झाली, ऍटमॉस्फिअर सराउंडिंगला पास झाली. बरं असं का झालं, कारण आपल्याला माहितीये हीट ही कुठून कुठे फ्लो होते, आपण काय म्हणतो, हीट कुठून कुठे फ्लो होते, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर म्हणतो ना आपण असं. आणि मग आपण असं म्हणतो की हा हीट फ्लो स्टॉप होईल कधी, जेव्हा दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर सेम येईल. आपण म्हणताना असं म्हणतो की दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर सेम झालं की आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये हीट इंटरॅक्शन होत नाही, असं नसतं. ज्यावेळी आपण म्हणतो ना की दोन बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट झालंय, याचं मिनिंग हे असतं की ती जी बॉडी आहे ना, ती बॉडी जेवढी एनर्जी ऍब्झॉर्ब करते तेवढीच एनर्जी काय करते, ती इमिट. जेवढी एनर्जी ती ऍब्झॉर्ब करते तेवढीच एनर्जी ती काय करत असते, इमिट. तो रेट कॉन्स्टंट आहे म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इनिशियल लेवलला काय होतं, चहा गरम होता, सराउंडिंग टेम्परेचर कमी होतं, चहाचं टेम्परेचर जास्त होतं. त्या केसमध्ये, चहाच्या केसमध्ये, चहा हा जास्तीत जास्त एनर्जी काय करतो, इमिट, आणि कमीत कमी एनर्जी काय करतो, तो ऍब्झॉर्ब. मग जास्तीत जास्त इमिट करतोय ना, म्हणून चहाचं टेम्परेचर हळूहळू काय होत चाललंय, कमी कमी. येतंय लक्षात, हे नेहमी लक्षात ठेवा. असं कधी म्हणायचं नाही की ज्यावेळी टेम्परेचर सेम आहे तर हीट फ्लो स्टॉप झाला, असं नाही. हीट फ्लो स्टॉप नाही, काय होतं तिथे, जेवढी हीट ऍब्झॉर्ब केली जाते तेवढीच हीट काय केली जाते, इमिट केली जाते, इमिट. म्हणून असं म्हणतात की जो ऑब्जेक्ट हा चांगला ऍब्झॉर्बर आहे तोच चांगला काय असतो, इमिटर पण असतो. जो ऑब्जेक्ट चांगला ऍब्झॉर्बर आहे म्हणजे जास्तीत जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करतोय ना, तोच काय असतो, चांगला इमिटर असेल तो तेवढंच जास्त एनर्जी काय करेल, तो इमिट करेल. तो अ गुड ऍब्झॉर्बर इज ऑल्सो अ गुड इमिटर अँड बॅड ऍब्झॉर्बर इज ऑल्सो अ बॅड इमिटर. राहील लक्षात. म्हणून बघा, मॅक्झिमम ज्या व्हॅक्युम ट्यूब्स असतात किंवा थर्मास असेल बघा, थर्मासच्या जी आतमधली लेअर असते ना, तिला सिल्वरिंग केलं जातं. तिला काय केलं जातं, सिल्वरिंग केलं जातं. तिला केलं जातं ना सिल्वरिंग. ज्या पाण्याच्या बॉटल असतात बघा, आपण उन्हाळ्यामध्ये समजा बाबा थंड पाणी ठेवलं तर जास्तीत जास्त वेळ पाणी थंड राहतं. याचं मिनिंग काय, हीट रेडिएशन बाहेरचा जो रेट आहे तो कॉन्स्टंट मेंटेन आहे. पुन्हा हे म्हणायचं नाही की हीट इन आउट होत नाही, रेट कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्याला सिल्वरिंग केलं जातं. त्याला येतंय लक्षात, क्लिअर आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये, नक्की आहे असं नोट करा. पुढचा टॉपिक आहे फेरीज ब्लॅक बॉडी. आता फेरीज ब्लॅक बॉडी काय असते बघा, आपल्याला हे माहितीये की परफेक्ट ब्लॅक बॉडी आपण कशाला म्हटलं होतं, अशी बॉडी किंवा अ बॉडी विच ऍब्झॉर्ब्स ऑल ऑफ द इन्सिडेंट एनर्जी. जी बॉडी सगळीच्या सगळी त्याच्यावर इन्सिडेंट होणारी सगळी एनर्जी जर ऍब्झॉर्ब करत असेल तर तिला आपण काय म्हणतो, परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणतो आपण. नेचर मध्ये अशी कुठलीही परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही. तुम्हाला म्हटलेलं की एक सबस्टन्स आहे प्लॅटिनम ब्लॅक किंवा लॅम्प ब्लॅक म्हणतो आपण, जो की ऑलमोस्ट 97% एनर्जी काय करतो, तो ऍब्झॉर्ब.
सो परफेक्ट ब्लॅक बॉडीला क्लोज म्हटलं तर तेवढं एकच सबस्टन्स आहे, लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक. आता फेरी याने पहिल्यांदा ब्लॅक बॉडी डिझाईन केली, जी की ऑलमोस्ट काय म्हणून ऍक्ट होईल ती ऍज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता ती कशी होईल बघा, त्याच्यामध्ये त्याने काय घेतलं, एक डबल वॉल्ड असा एक हॉलो स्पियर घेतला, लाईक दिस, डबल वॉल्ड हॉलो स्पियर. याच्यामध्ये हा जो याचा आउटर वाला पार्ट आहे, हा वाला, या आउटर पार्टला त्याने कशाचं पॉलिश केलं, सिल्वर पॉलिश केलं त्याने. हा जो इनर पार्ट आहे याला त्याने लॅम्प ब्लॅकचं पॉलिश केलं. सो इथे लिहिता येईल बघा, सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. हा आतमधला वाला, आतमधला इनर, आणि आउटरला कोटिंग कशाचं केलं, सिल्वर पॉलिश. आता याच्यामध्ये ही जी जागा आहे एम्प्टी स्पेस, ही व्हॅक्युम क्रिएट केलं इथं, म्हणजे इथं कुठलाही प्रकारचं मीडियम नाहीये ना, एअर ना अजून कुठलंही. सो ही जी मधली स्पेस आहे याला आपण म्हणतो इव्हॅक्युएटेड स्पेस. कुठली स्पेस म्हणायचं याला, इव्हॅक्युएटेड स्पेस. आता हा जो आहे याला आपण इथे एक ओपनिंग ठेवलं, लाईक दिस. हे एक स्मॉल ओपनिंग आहे, या स्मॉल ओपनिंगला आपण म्हणतो अपर्चर. आता हे जे स्मॉल ओपनिंग असेल याच्या आतमधून तुमची इन्सिडेंट लाईट आतमध्ये जाणार आहे, जे रेडिएशन्स आहेत ते या स्मॉल ओपनिंग मधनं आतमध्ये जाणार आहेत. आता अगेन याच्यामध्ये काय केलं, हा जो तुमचा स्मॉल अपर्चर आहे याच्या किंवा याला एक्झॅक्टली अपोजिट, किंवा ज्याला आपण डायमॅट्रिकली अपोजिट म्हणतो आपण, डायमॅट्रिकली अपोजिट इथं एक कोनिकल प्रोजेक्शन ठेवलं. हे असं कोनिकल प्रोजेक्शन म्हणायचं याला. इथं लिहू आपण, दिस इज कोनिकल प्रोजेक्शन. आता हे जे कोनिकल प्रोजेक्शन आहे हे एक्झॅक्टली अपोजिट आहे अपर्चर. आता याच्यामध्ये काय करायचं आपण, हा जो आहे हा स्मॉल ओपनिंग, समजा इथनं एखादा इन्सिडेंट लाईट किंवा इन्सिडेंट रेडिएशन, इथं जो आपण इथे इन्सिडेंट रेडिएशन्स. आता असा हा एक इन्सिडेंट रेडिएशन इकडे आतमध्ये आले, आतमध्ये आल्यानंतर ते एक्झॅक्टली कुठे हिट होतील, या कोनिकल प्रोजेक्शनला. आणि हा कोनिकल प्रोजेक्शन बघा, हा असा तिरका आहे. याच्यामुळे काय होईल, ही जी लाईट इथं हिट होईल किंवा रेडिएशन इथं जेव्हा हिट होईल तेव्हा हा इथं काय होईल, तो असा रिफ्लेक्ट होईल. तो काय होईल, तो रिफ्लेक्ट होईल. आणि रिफ्लेक्ट होऊन तो समजा आपण म्हणूया की या इथं इनर पार्टला तो इथं हिट झाला. आता समजा हा जो पॉइंट आहे याला मी म्हणतो ए पॉइंट. हीट रेडिएशन जेव्हा इथे कोनिकल प्रोजेक्शनला हिट होतील तिथनं हे कम्प्लिटली रिफ्लेक्ट होतील, आणि हा समजा पॉइंट ए ला हिट झाले. आता आपल्याला माहितीये की हा जो आतमधला पार्ट आहे, आतमधल्या पार्टला कशाचं कोटिंग केलेलं आहे आपण, लॅम्प ब्लॅक. म्हणजे या पॉइंट ए ला जिथं ही हीट रेडिएशन हिट होणार आहे इथं पण लॅम्प ब्लॅक आहे. इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल, धिस रेडिएशन विल नाउ हिट ऑन द लॅम्प ब्लॅक, सरफेस ऑफ लॅम्प ब्लॅक. आणि मग तो जेव्हा इथं ए पॉइंटला हिट होईल तेव्हा जी काही इन्सिडेंट एनर्जी असेल, जिला आपण 100% म्हणू, त्यातली किती ऍब्झॉर्ब होईल, 97% काय होईल, ऍब्झॉर्ब. म्हणजे पॉइंट ए ला 97% ऍब्झॉर्ब होईल. राहिली किती, 3% राहिली ना अजून. ही इथनं काय होईल, ही अशी या बाजूला रिफ्लेक्ट झाली समजा, राहिलेली काय होईल ती रिफ्लेक्ट. म्हणजे पॉइंट ए ला टोटल किती पर्सेंट एनर्जी ऍब्झॉर्ब झाली तुमची, 97%, अबाउट 97. एवढी ऍब्झॉर्ब झाली. राहिलेली 3% एनर्जी ही या बाजूला रिफ्लेक्ट झाली. रिफ्लेक्ट होऊन ती पुन्हा इथं बघा या पॉइंटला, समजा हा पॉइंट बी म्हणू आपण, पॉइंट बी ला जाऊन हिट झाली. आता हिट झालेली एनर्जी किती आहे, 3%. पुन्हा त्याचे किती पर्सेंट ऍब्झॉर्ब होईल, 97% ऍब्झॉर्ब होईल. 3% चा 97%, 3 चा 97% म्हणजे तो अप्रॉक्सिमेटली 2.9 एवढी एनर्जी काय होईल ऍब्झॉर्ब. 2.91, 2.92 एवढी एनर्जी इथे ऍब्झॉर्ब होईल. म्हणजे बी पॉइंटला समजा मी इथं म्हणतो 2.9% एनर्जी ऍब्झॉर्ब झाली. राहिली किती, 0.1%. ही 0.1% पुन्हा इकडनं काय होईल, ती अशी रिफ्लेक्ट होईल पुन्हा. मग पुन्हा ही 0 पॉइंट, समजा हा सी पॉइंट घेतला आपण, सी पॉइंटला किती हिट झाली, 0.1. त्या 0.1 मधली पुन्हा किती ऍब्झॉर्ब होईल, 97%. म्हणजेच इथं अप्रॉक्सिमेटली इथं राहिलेली तुमची किती, 0.1 मधली जवळपास 0.09% इथं एनर्जी ऍब्झॉर्ब होईल. पुन्हा राहिलेली रिफ्लेक्ट होईल. म्हणजे असं करत करत काय होत जाईल बघा, इथे सगळी एनर्जी काय होईल, मल्टिपल रिफ्लेक्शन मध्ये काय होईल, ती ऍब्झॉर्ब होईल. ऍब्झॉर्ब. आपण परफेक्ट ब्लॅक बॉडी कशाला म्हटलं होतं, की अशी बॉडी ज्याच्यावरती एनर्जी एकदा हिट झाली की ते सगळी ऍब्झॉर्ब होईल.
मग इथं एका हिटमध्ये ऍब्झॉर्ब नाही होत आहे, इथं सगळी एनर्जी ऍब्झॉर्ब होते, पण त्याच्यासाठी त्याला मल्टिपल रिफ्लेक्शन जावे लागतात. मग काही याच्यामध्ये म्हणजे मल्टिपल 3, 4, 5 मध्ये ती ऑलमोस्ट सगळी लाईट काय होऊन जाईल, ऍब्झॉर्ब होईल. आणि मग अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की दिस बॉडी ऑफ सच अरेंजमेंट ऑफ अ बॉडी विल बिहेव लाईक अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ती काय घेऊ शकतो आपण तिला, परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणू शकतो आपण तिला. आता हा फेरीची आयडिया होती ही वाली. अजून एक सायंटिस्ट होता वेन, पुढे आपल्याला लॉ आहे त्यांचा. आता वेन या सायंटिस्टने इथे लिहितो मी, वेन या सायंटिस्टने सजेस्ट काय केलं की स्पेरिकल बॉडी घेण्याऐवजी तुम्ही इथे एक सिलेंड्रिकल बॉडी घ्या. ही अशी सिलेंड्रिकल बॉडी घ्यायची आणि त्याने सांगितलं की हा जो सिलेंड्रिकल बॉडी आहे याचा हा जो टॉप सरफेस आहे याला तुम्ही अशी व्हर्टिकल स्लिट बनवा. एक स्लिट म्हणजे एक आडवी लाईन एवढा छोटा गॅप बनवायचा. बघा जसं ते पिगी बँक असतं ना, पिगी बँकची सेव्हिंग आपण पैसे टाकतो त्यामध्ये, त्याला बघा कशी एक छोटीशी अशी काय असते सिलेंड्रिकल समजा बॉक्स असेल आणि त्याला एक व्हर्टिकल स्लिट असते अशी, आणि त्या स्लिट मधनं मग जसं आपण तिथे मनी टाकतो तसंच इथं एक स्लिट बनवायची, सो दॅट की याच्यात मधनं लाईट काय होईल याच्यामध्ये एंटर होईल. आणि लाईट एंटर झाली की अगेन इथं नो डाऊट इथे खालच्या बाजूला एक तुम्हाला कोनिकल प्रोजेक्शन ठेवायला लागेल असं, सो दॅट लाईट विल फॉल ऑन इट अँड देन इट विल गेट रिफ्लेक्टेड इन मल्टिपल डायरेक्शन्स. अगेन ह्याचा सुद्धा जो आतमधला पार्ट आहे वॉल, इनर वॉल, तिला तुम्ही अगेन कशाने पेंट करायचंय किंवा त्याला कोट कशाने द्यायचा आहे, लॅम्प ब्लॅकने, सो दॅट काय होईल तिकडे विदिन द मल्टिपल रिफ्लेक्शन्स ऑल ऑफ द इन्सिडेंट एनर्जी विल बी ऍब्सॉर्ब बाय द बॉडी. अजून एक टर्म आहे याच्यामध्ये ज्याला कॅव्हिटी रेडिएटर्स म्हणतात. आता कॅव्हिटी रेडिएटर म्हणजे काय, तुम्ही एक ब्लॉक घ्या कुठल्याही मटेरियलचा, असा ब्लॉक घ्यायचा की ज्याच्याकडे इंटरनल कॅव्हिटी असेल, शेप साईज डझंट मॅटर, तुम्ही कुठल्याही एक रॅन्डम शेपची समजा असं पण हा ब्लॉक घेऊया, एक असा ब्लॉक असेल रॅन्डम आणि ज्याच्या आतमध्ये ही अशी कॅव्हिटी आहे, आणि तुम्ही काय करायचं मग याच्यामध्ये तुम्ही अशी याला एक छोटासा असा एक होल बनवा, आणि हा जो होल बनलेला आहे याच्या आतमधनं काय होईल ती लाईट काय होईल अशी किंवा हीट रेडिएशन्स हे काय होतील या कॅव्हिटीमध्ये एंटर होतील, अँड देन अगेन इट विल बी इम्पॉसिबल फॉर दॅट इन्सिडेंट रेडिएशन टू एस्केप फ्रॉम दिस कॅव्हिटी. आणि मग अगेन इकडे मल्टिपल रिफ्लेक्शन होतील आणि अगेन काय होईल ऑल ऑफ द इन्सिडेंट एनर्जी विल बी ऍब्सॉर्ब, अँड देन वी कॅन यूज दिस कॅव्हिटी ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता याच्यामध्ये कॅव्हिटीमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे. समजा आपण ही कॅव्हिटी आता आपण समजा इनिशियली ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवली आपण, आणि आपण या कॅव्हिटीला आपण समजा आता काय केलं याला हीट केलं. आपण कॅव्हिटीला काय करायचं, हीट. सपोज या कॅव्हिटीला तुम्ही एक हाय टेम्परेचरला हीट केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही चेक केलं ना तर तुम्हाला असं दिसेल की या कॅव्हिटी मधून म्हणजे या छोट्याशा होल मधनं तुम्हाला हीट रेडिएशन बाहेर पडताना दिसतील, विच वी कॅन से इट विल बी रिझेम्बल विथ द ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. ब्लॅक बॉडी सुद्धा अशीच असते की जी काय करते आधी एनर्जी ऍब्झॉर्ब करते आणि त्याच्यानंतर तिला काय करते ती इमिट. बघा मी जसं सांगितलं तुम्हाला की एक चांगला ऍब्झॉर्बर हा चांगला इमिटर असतो. अ बॉडी इफ इट इज गुड ऍब्झॉर्बर देन इट हॅज टू बी अ गुड इमिटर. आणि मग तुम्ही या कॅव्हिटी मधनं जे हे रेडिएशन बाहेर पडतात ना त्याला आपण कॅव्हिटी रेडिएशन्स असंही म्हणतो आपण त्याला, जे की ब्लॅक बॉडी सारखं तुम्ही त्याला ट्रीट करू शकता त्याला. अगेन लक्षात ठेवा याच्यामधनं जे रेडिएशन बाहेर पडतील ना त्याचं नेचर हे कम्प्लिटली या कॅव्हिटीच्या टेम्परेचरवर डिपेंड असेल. नेचर म्हणजे मी म्हणतो त्याची वेव्हलेंथ म्हणा जे काही बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत वेव्हच्या, या फक्त आणि फक्त त्या कॅव्हिटीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. इथं त्या कॅव्हिटीच्या शेप, साईज आणि मटेरियलवर त्याचा कुठलाही इम्पॅक्ट होत नाही. सो या बेसिकली या 3 टाईपच्या ब्लॅक बॉडीज आपण ट्रीट करतो फिजिक्समध्ये. काही डाऊट आहे याच्यामध्ये, नोट करा.